हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी रोहिणी. हा असणार आहे माझा पहिला बर्थडे व्लॉग आणि या बर्थडेच्या दिवशी मी काय काय केलेलं आहे ते मी शूट केलेलं आहे. तर रात्री मला असं क्यूटचं सरप्राईज, गुंडसचं सरप्राईज रिसीव्ह झालेलं होतं. पाहून मी भयंकर खुश झाली. मला जरा स्पेशल फील झालं. कौन करता है आज के ज़माने में ये सब. एनिवेज, म्हटलं आजपासून मी माझे ब्लॉग बनवायला स्टार्ट करणार होती, पण ते मी करतच होती. अजून मी स्टार्ट केलेलं नाहीये. कारण बर्थडे होता नोव्हेंबरमध्ये, एडिटिंग करायला घेतलाय पोस्ट होतो की नाही याचे पण शोध. पण जर झालाच तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर फॉलो करा. नक्कीच करा. तर असं ठरलं होतं की आज मेकअपचा एक ट्युटोरियल मी शूट करायचा. पण मग त्याआधी म्हटलं काय काय धावपळ चालते ती पण एकदा जरा दाखवूया, क्योंकि लोगों को यकीन नहीं होता है. खाना पण मीच बनवते, भांडे पण मी स्वतःच घासते आणि घर सुद्धा मी स्वतःच आवरते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट देवपूजा सुद्धा मी करते. म्हणून म्हटलं जरा लोकांना थोडंसं शॉक करूया. माझे थोडेसे बिचारे रिलेटिव्स खुश तरी होतील ॲटलिस्ट. त्यांना वाटत असेल बिचारीच्या आपण खोट्या खोट्या तारीफा ऐकतो. ती कुठे काय करत असणार आहे. घरी तिने माहेरी पाण्याचा ग्लास सुद्धा भरून घेतलेला नाहीये. एक नंबरचा आळशी प्राणी आहे. मग म्हटलं ठीक आहे, जरा आपण खुश करूयात लोकांना. मग म्हटलं ठीक आहे, थोडंसं आपण छोटंसं एक शूट करूया. त्यात मग मला भरपूर मेहनत करावी लागली. एवढा वेळ मोबाईलला कोण बघत बसतंय. पहिले मला वाटायचं की कायच महत्वाचं काम असतं एवढं हे ब्लॉगिंग वगैरे वगैरे. नाही, मला आता कळतंय की काय घाणेरडा स्ट्रगल लागतो याच्यासाठी. पहिले अँगल सेट करा, मग शूट प्रॉपर होतोय की नाही ते सेट करा, मग त्यानंतर एडिटिंग करा, मग त्याच्यात वरती व्हॉइस ओव्हर करा, मग तो पोस्ट करा. म्हणजे जवळ-जवळ 14-15 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करायला कमीत कमी तुम्हाला 2 महिने लागतात. आय मीन खरंच मला रिस्पेक्ट वाटली त्या कंटेंट क्रिएटर लोकांसाठी. मला वाटायचं हे कोणीही करू शकतं ह्या सगळ्या गोष्टी. काय याच्यात डिफिकल्ट असणार आहे? पण आता जी माझी जिरली आहे ना एडिटिंग करता-करता, ते मी शब्दात सांगू नाही शकत आहे. एवढं मला वाईट वाटतंय त्या सगळ्या गोष्टींचं. मग म्हटलं चला ठीक आहे, आता आपण घेतलाच आहे पुढाकार तर कंप्लीट करूयात. मग कंटेंट क्रिएटर्सच्या मनातल्या मनात विचार करत थोडीफार भांडी आवरली आणि म्हटलं सगळं आवरून घेतल्यावरती आपण एक मेकअप ट्युटोरियल शूट करू. कारण की मी बर्थडेचे फोटो शूट करणार होते आणि ते फोटोशूटसाठी मला एक लूक रेडी करायचा होता. म्हणून मग मी म्हटलं ट्युटोरियल पण त्याबद्दल शूट करून टाकूयात, म्हणजे मेकअप पण दिसेल आणि एक माझा ब्लॉगही तयार होईल. आजचा पहिला दिवस माझा त्यात निघून जाईल. म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, स्टार्ट करूयात ब्लॉग बनवायला. मग ब्लॉग जसा मी स्टार्ट करायला घेतला, मला वाटलं मी माईक लावेल, मला थोडंसंच व्हॉइस ओव्हर करावं लागेल, जास्त स्ट्रगल करायची गरज नाहीये. मग मी माईक लावला, मी सगळा सेटअप रेडी केला, मी स्किन केअर करायला घेतली, मेकअप स्टार्ट केला. जवळपास मी 1.5-2 तास बडबड करत होती आणि मला नंतर कळालं की माईक चालू करायला त्याचं एक बटन असतं, ते ऑन करायचं असतं. ते पण त्याला प्रेस करून ठेवायचं असतं आणि मग ते ऑन होतं. मला वाटलं एक सिंगल क्लिक केलं की ते ऑन होतं आणि मी तशीच बडबड करत माझं काम चालू ठेवलं आणि मग मला वाटलं की ओके, थोडासा आता एडिट करायचा राहील, बाकीचं तर आपण ऑलरेडी बघ करून तो करून टाकूयात. पण नंतर मला जो शॉक बसला व्हिडिओज बघताना, भाई मी 2 तास फक्त बडबड करत होते आणि बटन त्याचं ऑफ होतं. मग म्हटलं जाऊ देत, फोकस करूया आता, फोकस. घेतले मग लेन्स लावायला आणि ते लेन्स बघा, लागत नव्हते लिटरली. डोळ्यातनं उड्या मारत होते ते लेन्स माझ्या. तरी पण मी हिंमत नाही हारले बरं का काही जण. कशा बशा ठुचल्या त्या डोळ्यात आणि
पुन्हा मी माझा निर्लज्जपणे ब्लॉग चालू केला. जसं की मला कोणी बघितलंच नाही आणि कोणी बघितलं नव्हतं म्हणून मग मी केलं स्टार्ट. पण त्याच जागेवर जर मला कोणी पाहिलं असतं तर मी रडली असते. येस, मी रडली असते. खाओ माँ कसम. मग मी पुन्हा माझ्या रुटीनवरती बॅक झाले. कन्सिलर लावलं, दाग धब्बे हाईड करून आणि स्टार्ट केलं मी माझं मेकअप. मेकअपचा बेस बघा कसा फ्लॉलेस दिसतोय. एक्झॅक्टली टॅलेंट आहे माझ्यात, करू शकते मी. रस्त्यावरचे खड्डे इग्नोर करू शकते पण चेहऱ्यावरचे खड्डे इग्नोर करून चालत नाही. मग थोबड नेहमी रागाने सुजलेलंच असतं, त्याच्यामुळे मग चेहऱ्यावरती ग्लो जास्त नसतो, कारण की ऑल टाइम मूड माझा चढलेला असतो. म्हणून मग आर्टिफिशियली ब्लश लावणं इज मस्ट. म्हणून मग ब्लश लावून घेतलाय आणि थोडंसंच लावलंय, जास्त मला आवडत नाही. नंतर मग काउंटरिंग मी करते, कारण की नाक माझं भरपूर शार्प आहे पण तरी पण ते गोल दिसते. फेसला जरा काउंटरिंग वगैरे करून छान सिझलिंग असा शेप देऊन मग मी फेस हायलाइटिंग करून घेतलाय मस्त छान पैकी. आणि मग पुन्हा सेट वगैरे करून व्यवस्थित पावडर वगैरे आय शॅडो करायला टाइम न दवडता. तर आय शॅडोच्या बाबतीत असं की मला जास्त असा क्रेझी आय शॅडो लुक करायला आवडत नाही, कारण की मला सिम्पल आय शॅडो खूप छान दिसतं आणि मला मग माझ्या डोळ्यात बघत राहावंसं वाटतं, जे की मला बिना चष्म्याचं दिसत नाही. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते की मी बघावं माझ्या डोळ्यांची सुंदरता माझ्या फुटलेल्या डोळ्यांनी. म्हणून मग मी फोटोज खूप सारे क्लिक करत असते आणि वेड्या वाकड्या पोजेस देऊन स्माइल करत असते. मग मी माझी फेवरेट शेडची लिपस्टिक अप्लाय करून घेतली, जी मला आवडली नाही. परत मी थोड्या वेळाने ती चेंज केलेली आहे, दिसेल. मग मी माझे असे सुंदर काळे घने टकले टुकले केस वेणी घालून कर्ली करून घेतले, कारण की कर्ली करण्यासाठी माझा अजिबात मूड नव्हता. कर्लर मशीन लावा मग ते खेळत बसा, ते काय मला जमत नव्हतं. म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, सिम्पलची चोटी बनवूया आणि त्याचे आपण केस हायलाइट करूयात. तर तुम्हाला दिसत असेल इथे मी हातवारे करताना मी काय बोलते की माझे नातेवाईक बघतील की सिंदूर वगैरे काय लावत नाही हल्ली, नुसती तोंड उचकत फोटोज वगैरे क्लिक करत असते. म्हणून मग म्हटलं जरा त्यांना दाखवण्यापुरतं तरी केसांमध्ये हाईड करून घेऊयात, कारण की त्या लुकवरती ते दिसणारच नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे तरीही लावूयात, कारण की आपली फॉर्मॅलिटी असते. म्हणून मग मी लावलं आणि मग जो मी मेस घातला होता, पसारा घातला होता बेडवरती, तो मी आवरायला घेतला पटापट. आवरून घेतल्यानंतर मग मी सेट वगैरे केला. लगेचच आवरून मी आउटफिट डिसाईड केलं, आउटफिट चेंज वगैरे केलं. तितक्यात डोरबेल वाजली आणि डोरबेल वाजताच बघते तर काय, माझा नवरा समोर आणि माझ्यासाठी एक गोंडस फुलांचं बुके घेऊन हॅपी बर्थडे बायको विश केलं मला. मी माईक तेव्हा ऑन केला होता पण तरी ऑडिओ ते क्लिक झालेला नाहीये. पण एनिवेज गाईज, तर बुके बघून तर मी अजून खुश झाले आणि तुम्ही बघू शकता तुझ्या बेटी गाठीन रान सार पेटल, तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाच भेटल, सारंगी सूर्य नभी फिनल, फिरतीच्या पडात गहनरला तू हात असा काळीच इंधळ हरलं, हेस पाहिलं काहूर माजलं जीवात. मग थोडेसे येडे चाळे आणि फोटोज काढून मी नवऱ्यासोबत असा सुंदरसा व्हिडिओ फ्लेक्स करताना थोडीफार मग रात्रीच्या बर्थडेची तयारी, बर्थडेचं सेलिब्रेशन आम्ही केलं. आणि असा काहीतरी शॉकिंग इन्सिडेंट माझ्यासोबत झाला, जो अजिबात एक्सपेक्टेड नव्हता. आणि मग बर्थडेचा केक वगैरे कट करून आम्ही बाहेर जेवायला गेलो, अजून एक बर्थडे केक घेऊन, कारण की आधीचा बर्थडे केक आम्ही जिथे रेंटवरती राहतो त्या आंटीने सेलिब्रेशनसाठी आणलेला होता आणि सेकंड केक माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेला होता. मग आम्ही तितक्यात पोहोचलो हॉटेलला. हॉटेलचा ॲम्बियन्स पाहून थोडासा इम्प्रेसिव्ह माहोल मला वाटला, कारण माझ्या नवऱ्याला पण त्याबद्दल जास्त माहिती नव्हतं. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे जाऊन बघूया, एक्सप्लोर करूया काय. गेलो आम्ही आत. ॲम्बियन्स
थोडासा ठीक होता, थोडासा म्हणजे क्लीन होतं. आणि बाकी राहिला प्रश्न जेवणाचा, तर टेस्ट एकदम युजलेस, अजिबात आवडलेली नाही. सगळा बड्डे स्पॉइल केला आम्ही तिथे जेवायला जाऊन, जे की मला अजिबात आवडलेलं नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे, सेलिब्रेशन करूयात. केक तिथे आम्ही कट केला. सुंदर परत एक गोंडसचं सरप्राईज माझ्यासाठी घेतलेलं. विषय काळजातला बघून मला जरा काळजाचा ठोका चुकला माझ्या, की अरे इतना प्यार मेरे पे किसी को कैसे हो सकता है. इथे प्रूफ भेटला असेल लोकांना की मी आंधळी आहे. तो चष्मा मी त्यासाठी घातलेला आहे की केक मी बरोबर माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालावा. केक कट केला आणि केक खाल्ला. केक आमचा भरपूर यम्मी होता म्हणून केक आम्ही लवकर संपवला. पण जेवणाच्या बाबतीत खरंच खूप जास्त मूड स्पॉइल झाला आमचा. मग आम्ही सगळं सेलिब्रेशन वगैरे करून घरी गेलो. घरी आमची एक गोंडस फॅमिली आलेली होती. त्यात आमचा छोटूसा किडू, त्याचं नाव क्रियांश आहे. सगळी फॅमिली मला भेटायला पुण्याला आली होती. माझा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. सगळ्यांनी फोटोज काढले. छान माझा दिवस स्पेंड झाला. आणि हा बर्थडे आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बर्थडे माझा झाला आहे, कारण की मी प्रत्येक बर्थडेला रडत असते. म्हणून मग मला जरा आनंद झाला की अच्छा ओके, ह्या बर्थडेला मी आनंद अश्रूने पण रडलेली नाही आणि वाईट अश्रूने पण रडलेली नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आवडला असेल तर नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी पुन्हा टाकत असेल. थँक्यू.